वळूया पुढल्या बातमीकडे. शरद पवारांवर भाजपनं ढोंगीपणाचा आरोप केलाय. पवारांची काळी दिवाळी हे ढोंग असल्याचं महाराष्ट्र भाजपा केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या वेदनेशी पवार सहमत. यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची नाही असं पवारांनी म्हटलंय. एकीकडे शरद पवार हे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची नाही असं म्हणतायत, तर त्याच वेळेला पवारांवरती भाजपा आरोप करतंय. शरद पवारांची भूमिका ही ढोंगीपणाची असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. हा सवर्ण शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्वस्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सहभागी व्हायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिवाळी साजरीच करू नये असा कट हेतू हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा दिसतोय. काय तर म्हणे त्याच काळी दिवाळी साजरी करणार. किती ढोंगीपणा असावा हा. खरं म्हणजे ज्यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार कृषी मंत्री असताना या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा काळी दिवाळी साजरी करू वाटली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा असणारा हमीभावाचा प्रश्न सोडवणारा स्वामीनाथन आयोग शरद पवार मंत्री असताना दाबून ठेवण्यात आला. त्यावेळी काळी दिवाळी साजरी करायची वाटली नाही. ज्यावेळी केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडले ते वाढणार कधी असा प्रश्न केंद्रातील मंत्री असणाऱ्या शरद पवारने विचारला, त्यावेळी वैतागून शेतकरी हिताच्या प्रश्नावरती मी काय सांगायला भविष्यवेत्ता आहे का असे उद्गार काढणाऱ्या शरद पवारांनी काळी दिवाळी साजरी करायची वाटली नाही.